केजचे तहसीलदार यांचा ज्या ठिकाणी अपघात झाला हे ठिकाण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। दूरपर्यंत जर पाहिला गेलं तर हा पूर्ण टर्निंग पॉईंट आहे आणि टर्निंग पॉईंट इकडं आहे, पण मात्र कुठेही इथं सुरक्षा भिंत जी आहे ती लावलेली गेली नाही आहे आणि पूर्णतः हा मोकळा पेज जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आणि इकडं पूर्ण हा खालचा भाग जवळपास 10-15-20 फुटाचा आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि अशा ठिकाणी यांचा अपघात झाला आहे। एकीकडं पाहिलं गेलं तर साईडनं कुठलेही नैसर्गिक झाडं देखील उगवलेले नाही आहेत। जे एक झाड होतं बाबळीचं झाड ते पूर्णतः तुटून पडलं आहे, अशी परिस्थिती जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते। आणि त्यानंतर पूर्ण गाडीचा जो आहे तो गाडी चक्काचूर झाल्याचं देखील पाहायला मिळतं आहे। ज्या ठिकाणाहून ही गाडी खाली रोड वरून घसरली त्या ठिकाणापासून ते गाडी ज्या ठिकाणी पलटी झाली तिथपर्यंत प्रत्येक पार्ट जे आहे ते आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळत आहेत। आणि आता या अपघातानंतर प्रशासन काही दखल घेईल का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र हा अपघात पाहता नागरिकांना काय वाटतं मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। काय वाटतं बरं प्रशासनानं इथं काय सुरक्षेसाठी करायला पाहिजे? प्रशासनानं बाजूला जे एवढं कटड झालेले आहेत त्याच्यामुळं प्रशासनानं जरा स्लोपमध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे, किंवा साईटनं दगडं रोवून पांढरे काहीतरी डिवायडर दावलं पाहिजे ही आवश्यकता आहे। ते शासन तो करीतच नाही ना। खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र ही सातत्यानं वेगवेगळ्या नागरिकांच्या येत असलेल्या प्रतिक्रिया पूर्ण हा टर्निंग पॉईंट आहे। खूप काही अंतरावर जर पाहिलं गेलं कुठेही सुरक्षा सुरक्षेचा ना भिंत नाही ना, कॉर्नरचा प्रॉब्लेम असल्यामुळं साईटनं कटाळं घेऊन किंवा अँगल कॅम्प करून तर त्याचं साईटनं करायला पाहिजे डिवायडरसारखं, जणून सुरक्षितता राहील। त्याची काहीच आवश्यक नाही ना तसंच परिस्थिती। कोणी म्हणतं या ठिकाणी हे जरी गतिरोधक जरी बनवले तर आणखीन देखील गतिरोधकचा प्रॉब्लेम नाही, तर गतिरोधकचा विषय नाही। इथं कॉर्नर असल्यामुळं साईटनं आपलं अँगलचं पोलचं काहीतरी करायला पाहिजे त्यांनी, म्हणजे जेणेकरून खाली जायला साईडला दिशा मिळते। ती दिशाच नाही ना, इथं सरळ आलं की टर्न बसलं की डायरेक्ट खाली जायली ना कट्यात गाडी। धन्यवाद। खरं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आलेल्या प्रतिक्रिया या काय सांगून जातात ते नक्कीच समजलं असेल। कॅमेरामॅन बजरंग चौधरी सोबत सूर्य जुंबडी या रेणापूर।